नमस्कार मित्रांनो, आज आपण डी ब्लॉक एलिमेंट या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या चॅप्टरला सुरुवात करतो आहे. मित्रांनो, पिरियडिक टेबलला मराठीमध्ये आपण काय म्हणत असतो? आवर्त सारणी. ही जी आवर्त सारणी आहे त्याचा शोध कोणी लावला आहे? मेंडेलिफ या शास्त्रज्ञाने लावला. त्या शोध लावण्यामागचं कारण काय? तर आपल्या या केमिस्ट्रीमध्ये जेवढे एलिमेंट्स नोन आहेत त्या एलिमेंटचे प्रॉपर पद्धतीने मांडणी व्हावी, त्या उद्देशाने मेंडेलिफने आवर्त सारणीचा शोध लावला. तर त्या आवर्त सारणीमध्ये किंवा त्या पिरियडिक टेबलमध्ये जे काय एलिमेंट्स आहेत मित्रांनो, त्या एलिमेंट्सला किती ग्रुपमध्ये डिव्हिजन केलं आहे, किती ब्लॉक्समध्ये डिव्हिजन केलं आहे? तर 4 ब्लॉक्स. कोणकोणते ब्लॉक्स आहेत ते बघा. ते आहेत पिरियडिक टेबलमध्ये जेवढे काय एलिमेंट्स आहेत मित्रांनो, ते ह्या 4 ब्लॉक्समध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिला आहे एस ब्लॉक एलिमेंट्स, दुसरा आहे पी ब्लॉक एलिमेंट्स, त्यानंतर आहे डी ब्लॉक एलिमेंट आणि त्यानंतर आहे एफ ब्लॉक एलिमेंट. एस ब्लॉक एलिमेंट्सलाच म्हणतात. बघा मित्रांनो, एस ब्लॉकला काय म्हणतात असं? अल्कली किंवा अल्कलाइन अर्थ मेटल्स. त्यानंतर जे एलिमेंट्स पी ब्लॉकमध्ये आहेत त्यांना म्हणतात नॉन ट्रान्झिशन एलिमेंट. त्यानंतर जे डी ब्लॉकमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत? ट्रान्झिशन एलिमेंट. जे एलिमेंट्स एफ ब्लॉकमध्ये आहेत त्यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स किंवा लॅन्थॅनाइट्स किंवा ॲक्टिनाइट्स म्हणतात. ठीक आहे. तर आता हे जे 4 ब्लॉक्स आहेत त्याचं ॲक्च्युअल पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन आपण काढण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, पिरियडिक टेबलमध्ये ज्या उभ्या ज्या रेषा असतात त्यांना आपण काय म्हणत असतो? ग्रुप्स म्हणतो. आणि या ज्या आडव्या रेषा आहेत मित्रांनो, त्यांना आपण म्हणत असतो पिरियड्स. परत सांगतो मित्रांनो, पिरियडिक टेबल आपण कशाचं डायग्राम करतो आहे? पिरियडिक टेबलमध्ये ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत मित्रांनो, व्हर्टिकल लाईन्सला आपण काय म्हणत असतो? ग्रुप्स. आणि ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्यांना आपण म्हणत असतो पिरियड्स. ओके मित्रांनो, आता ही पहिली रो आणि ही जी दुसरी रो आहे, पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या रोमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांना म्हणतो आपण, त्यांना कोणते एलिमेंट्स म्हणतो आपण? एस ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. ठीक आहे. जे आपल्या डाव्या बाजूला आहेत पहिले दोन ग्रुप्स त्यांना आपण काय म्हणणार आहोत? एस ब्लॉक एलिमेंट. पहिला जो ग्रुप आहे त्याला म्हणतात अल्कली अर्थ मेटल्स. दुसरा जो ग्रुप आहे त्याला म्हणतात अल्कलाइन अर्थ मेटल्स. ठीक आहे मित्रांनो, याला एस ब्लॉक एलिमेंट का म्हणतात ते बघू आपण. एस ब्लॉक एलिमेंटमध्ये लिथियम, सोडियम पासून जे एलिमेंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपण समजा घेऊया सोडियम. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 आणि 3s1. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6 आणि 3s1. मित्रांनो, शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये गेलेला आहे? एस ऑर्बिटलमध्ये गेला आहे. म्हणून हे जे एलिमेंट्स आहेत, ज्या एलिमेंट्समध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटलमध्ये जातो त्यांना आपण कोणते ब्लॉक एलिमेंट म्हणणार आहोत? एस ब्लॉक एलिमेंट, म्हणजेच अल्कली किंवा अल्कलाइन अर्थ मेटल. ठीक आहे. ते कुठे आहेत? पहिल्या आणि दुसऱ्या 2 ग्रुपमध्ये. ओके मित्रांनो, आता 3 पासून तर 12 पर्यंत हे जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपला म्हणणार आहोत आपण डी ब्लॉक एलिमेंट. ओके. आता डी ब्लॉक एलिमेंटच्या 3 सिरीज आहे. ही आहे फर्स्ट सिरीज, सेकंड सिरीज, थर्ड सिरीज. ठीक आहे. आता याच्याबद्दल आपण संपूर्ण चॅप्टरमध्ये डिटेल स्टडी करणार आहोत. आता आपण काय बघतोय? पोझिशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. त्याच्यासाठी आपण हा पिरियडिक टेबलची डायग्राम काढली. पहिले जे 2 ग्रुप आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत? एस ब्लॉक एलिमेंट. 3 पासून सुरू होणारा आणि 12 पर्यंत सुरू होणारे हे जे ग्रुप्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत? डी ब्लॉक एलिमेंट. मित्रांनो, त्याच्यानंतर 13 ते 18 या ग्रुपमध्ये जे एलिमेंट आहेत त्यांना म्हणणार आहोत आपण पी ब्लॉक एलिमेंट किंवा
नॉन ट्रान्झिशन एलिमेंट. ठीक आहे, त्यांना पी ब्लॉक का म्हणतो? फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात बोरॉन. ठीक आहे, बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5. त्याचं कॉन्फिगरेशन येणार 1s2 2s2 2p1. त्याचा जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो कोणत्या ऑर्बिटलमध्ये गेला आहे? पी ऑर्बिटलमध्ये गेला आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत? पी ब्लॉक एलिमेंट. ओके, सो एस ब्लॉक झाला, डी ब्लॉक झाला, पी ब्लॉक झाला. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो एफ ब्लॉक एलिमेंट, तो या डी ब्लॉकचा आतमध्येच असतो. त्याला म्हणतात इनर ट्रान्झिशन एलिमेंट, कारण की तो डी ब्लॉकचा एक पोट भाडेकरू आहे, तो डी ब्लॉकच्या आतमध्ये आहे. डी ब्लॉकलाच आपण काय म्हणत असतो? ट्रान्झिशन एलिमेंट. मित्रांनो, डी ब्लॉकला ट्रान्झिशन का म्हणतात? बघा, त्याचं लोकेशन कुठे आहे? एस आणि पीच्या मध्ये आहे. एस आणि पीच्या दरम्यान त्याचं लोकेशन आहे. त्यामुळे त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी एस आणि पी ब्लॉकच्या दरम्यान आहेत, ट्रान्झिशन आहेत. म्हणून हे जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो? त्यांना आपण काय म्हणणार मित्रांनो? ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि शेवटचा काय सांगितलं म्हणण्यात आला? एफ ब्लॉक, जो डी ब्लॉकच्या आतमध्ये आहे. सो मित्रांनो, पेरियोडिक टेबलचे मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते किती ब्लॉकमध्ये डिव्हिजन झाले? 4. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. ओके, हां मित्रांनो, आपल्याला आज या चॅप्टरमध्ये कशावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे? डी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉकचं लोकेशन किंवा पोझिशन काय सांगितले आपण? दे आर in between S and P block. Their properties are transition between S and P block. Therefore, they are called as transition elements. Okay. आता मित्रांनो, डी ब्लॉक बद्दल आपण आता डिटेल डिस्कशन करूया. मित्रांनो, आपण बघतो आता डी ब्लॉक एलिमेंट. त्याची डेफिनेशन काय? बघा, काय डेफिनेशन लिहिली आपण डी ब्लॉक एलिमेंटची? द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन, त्यालाच आपण कोणता इलेक्ट्रॉन म्हणतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन enters into d orbital are called as d block element. ज्या एलिमेंट्समध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हा डी ब्लॉक एलिमेंटमध्ये एंटर करतो त्यांना आपण काय म्हणत असतो? डी ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे मित्रांनो, बघा आता फॉर एक्झाम्पल घेऊयात. आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं की डी ब्लॉक एलिमेंटच्या किती सिरीज आहेत? 3 सिरीज. बघा, ती आहे फर्स्ट सिरीज. फर्स्ट सिरीज सुरू होते, त्याच्यामध्ये आहे टोटल किती एलिमेंट्स आहेत फर्स्ट सीरीजमध्ये? 10 एलिमेंट. मित्रांनो, ती सुरू होते स्कॅन्डियम पासून, त्याचा ॲटॉमिक नंबर 21 आणि संपते झिंक, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 30. ही झाली फर्स्ट सिरीज. मित्रांनो, आता डी ब्लॉक काय म्हणतात? बघा, आता एक्झाम्पल काय घेतो आपण? स्कॅन्डियम. ॲटॉमिक नंबर काय त्याचा? 21. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार? बघा, कॉन्फिगरेशन काय आलंय? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 आणि 3d1. शेवटचा जो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे मित्रांनो, तो कोणत्या ऑर्बिटलमध्ये जातोय? डी ऑर्बिटलमध्ये जातोय. म्हणून त्याला आपण कोणता एलिमेंट म्हणणार आहे? डी ब्लॉक एलिमेंट म्हणणार आहे. बरोबर? ही झाली फर्स्ट सिरीज. त्याच्यानंतर दुसरी सिरीज बघूया आपण. मित्रांनो, ही जी पहिली सिरीज आहे, आता आपण बघितलं की शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये गेला होता? 3d ऑर्बिटलमध्ये गेला होता. म्हणून ह्या सिरीजला आपण म्हणतो, त्याला आपण म्हणतो 3d सिरीज. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सेकंड सिरीज. मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा टोटल एलिमेंट्स किती आहेत? 10 एलिमेंट्स आहेत. मित्रांनो, ही सिरीज सुरू होते ट्रिबियम पासून आणि संपते कॅडमियम पर्यंत. मित्रांनो, या सिरीजमध्ये जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे तो जातो 4d ऑर्बिटलमध्ये, म्हणून त्याला आपण म्हणणार आहे 4d सिरीज. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे थर्ड सिरीज. या थर्ड सिरीज मध्ये परत किती एलिमेंट्स आहेत? ते सुरू होतं ऑफमियम पासून आणि संपत आहे मर्क्युरी पर्यंत. ठीक आहे. सो
डी ब्लॉक एलिमेंट चे डेफिनेशन काय, द एलिमेंट इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू डी ऑर्बिटल आर कॉल्ड ॲज अ डी ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. आता डी ब्लॉक एलिमेंटच्या किती सिरीज सांगितल्या आपण, 3. पहिली सिरीज मध्ये किती एलिमेंट्स आहेत, सुरू होते स्कॅन्डियम पासून संपते झिंक पर्यंत. यामध्ये जो आउटर इलेक्ट्रॉन आहे, बॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, तो 3D ऑर्बिटल मध्ये जातो, म्हणून त्याला आपण कोणती सिरीज म्हणतोय, 3D सिरीज. सेकंड सिरीज मध्ये सुद्धा 10 एलिमेंट आहे, यट्रियम पासून सुरू होते आणि कॅडमियम पर्यंत संपते. याच्यामध्ये जो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, बॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, तो 4D ऑर्बिटल मध्ये रिसाइड करतो किंवा जातोय, म्हणून त्याला आपण म्हणतोय 4D सिरीज. शेवटची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये 10 एलिमेंट आहे. त्याची सुरुवात लॅन्थॅनम पासून होते, पण त्याच्यानंतर हॉफनियम पासून तर Hg पर्यंत, मर्क्युरी पर्यंत हे जे 10 टोटल एलिमेंट्स आहेत त्यांना आपण म्हणतो थर्ड सिरीज. आता या थर्ड सिरीज मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याच्यातला बॅलन्स इलेक्ट्रॉन जातोय 5D ऑर्बिटल मध्ये, म्हणून या सिरीजला आपण काय म्हणतोय, 5D सिरीज. ओके. आणि या ट्रान्झिशन एलिमेंटचं लोकेशन काय सांगितलं आपण, की त्यांचं लोकेशन कुठे आहे, एस आणि पी ब्लॉकच्या दरम्यान. त्यांच्या प्रॉपर्टी एस आणि पी ब्लॉकच्या इंटरमिजिएट आहे, ट्रान्झिशन आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो असतो, ट्रान्झिशन एलिमेंट. ओके. डी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन आपण आत्ताच बघितली. त्याच पद्धतीने अजून एक डेफिनेशन आहे, द ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन एलिमेंटची डेफिनेशन अजून काय आहे, ट्रान्झिशन एलिमेंट आर दोज एलिमेंट्स विच हॅव इनकम्प्लिटली फील्ड डी ऑर्बिटल्स. ज्यांचे डी ऑर्बिटल्स इनकम्प्लिटली फील्ड आहेत त्या एलिमेंट्सला आपण कोणते एलिमेंट्स म्हणणार आहोत, ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणणार. मित्रांनो, हे जे ट्रान्झिशन एलिमेंट आहे त्याचा आपण आता बघतोय जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा मित्रांनो, जे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, n-1 डी ऑर्बिटल मध्ये कमीत कमी 1 इलेक्ट्रॉन्स असतील आणि जास्तीत जास्त 9 इलेक्ट्रॉन्स असतील. एस ऑर्बिटल मध्ये कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असतील, 2. सो जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट इज n-1 D 1 to 9 and ns0 1 to 2. ठीक आहे. सो दिस इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक ट्रान्झिशन एलिमेंट. ओके मित्रांनो, आपण आता काय म्हणतो की ज्यांच्यामध्ये डी ऑर्बिटल कसे आहेत, इनकम्प्लिटली फील्ड आहे, त्यांना आपण कोणत्या ऑर्बिटल, त्यांना कोणते म्हणणार आपण, ट्रान्झिशन इलेक्ट्रॉन्स म्हणणार आहोत. बघा मित्रांनो, एक एक्झाम्पल घेऊ, झिंक ॲटॉमिक नंबर 30. हा जो झिंक आहे मित्रांनो, हा आपल्या 3D सिरीज ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये आहे. त्याचं काय कॉन्फिगरेशन घेऊयात आपण आता. बघा काय कॉन्फिगरेशन आहे, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 आणि 3d 10. डी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात त्या ठिकाणी, 10. आपण आता डी ऑर्बिटल्स काढू. हे ते डी ऑर्बिटल आहे. पहिला ऑर्बिटल dxy dyz dxz dx2 y2 आणि शेवटचा कुठे आहे, dz2. एका ऑर्बिटल मध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन राहतील, म्हणून 5 ऑर्बिटल मध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन्स राहतील, 10. मग हा जो झिंक आहे मित्रांनो, त्याच्या डी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 10. मित्रांनो, हे जे डी ऑर्बिटल आहे हे आता कम्प्लिटली फील्ड आहे की इनकम्प्लिटली फील्ड आहे. सगळे जे ऑर्बिटल्स आहेत मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे कम्प्लिटली फील्ड आहे. आणि आपण आता काय म्हणतो, ट्रान्झिशन इलेक्ट्रॉन्स ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये काय पाहिजे, इनकम्प्लीट फील्ड डी ऑर्बिटल. पण इथे तर सगळे ऑर्बिटल्स कसे कम्प्लिटली फील्ड आहे. मग झिंकला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणू का, तर बाय डेफिनेशन झिंक इज नॉट अ ट्रान्झिशन एलिमेंट. पण झिंकच्या ज्या इतर प्रॉपर्टी आहेत त्या ट्रान्झिशन एलिमेंट सारख्या आहेत, म्हणून झिंकला आपण काय म्हणतोय, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतोय. झिंक सोबतच कॅडमियम आहे आणि मर्क्युरी, यांच्यामध्ये सुद्धा त्यांचे डी ऑर्बिटल कसे आहेत, कम्प्लिटली फील्ड आहे. त्यामुळे अकॉर्डिंग टू रूल दे आर नॉट कन्सिडर्ड एज अ ट्रान्झिशन एलिमेंट, but their other properties are similar with transition element, therefore they are incorporated in this D block element. Okay, so friend, in today's lecture we have discussed the introductory part of the D block element. Okay, in the coming lecture we are going to discuss the more properties related to D block or transition element. Thank you.